रामा काणकोणकराचेर जाल्ल्या खुनशी हल्ल्याचो केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हाणें निशेध केलो। तशेंच गोंयच्या एसटी समाजाच्या आरक्षणाचेरूय ते उलयले। सुरवातीक गोंय केंद्र शासीत प्रदेश आशिल्ले त्या वेळार एससी समाजा खातीर 15% जाल्यार एसटी समाजा खातीर 7.5% आरक्षण आशिल्ले। पूण गोंय स्वतंत्र राज्य जाल्या उपरांत एसटी समाजाचें आरक्षण उणें जावन ते 2 ते 3% आयिल्ल्याचे रेकॉर्ड सांगता, अशें केंद्रीय मंत्री रामदास आठवले हाणें सांगले। अनुसूचित जमातीच्या लोकांक तांच्या लोकसंख्येच्या आदाराचेर आरक्षण मेळपाक जाय। राजकीय आरक्षणाचोय प्रश्न सुटावो जाला। गोंय सरकारान जाता तितल्या बेगीन ताची अंमलबजावणी करची म्हणून रामदास आठवले सांगता। एखाद्या दलित समाजाच्या व्यक्तीवर हल्ला होणं हे योग्य नाही आणि कुणावरती हल्ला होऊ नये आणि जर ज्याने हल्ला केला असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची भूमिका राज्य सरकारची आहे। पोलिसांनी त्या संबंधामध्ये कारवाई केलेली आहे आणि कुणी कुणावर हल्ला केला तरी पोलिसांना सोडत नाही। त्यामुळे असे हल्ले होणे ठीक नाही, पण असे हल्ले होऊ नये यासाठी नक्की सरकार प्रमुख सावंतांचं सरकार भविष्यामध्ये प्रयत्न एसटी कम्युनिटीसाठी केंद्र सरकारने गोव्यासाठी राखीव आरक्षणाचा विषय आला होता केंद्रामध्ये, तुम्ही मंत्री होता, कसं बघता याकडे? मला असं वाटतं की पूर्वी असं होतं की ज्या वेळेला केंद्रशासित प्रदेश म्हणून ज्या वेळेला गोवा होतं त्यावेळेला शेड्यूल कास्टसाठी 15% आरक्षण, शेड्यूल ट्राईबसाठी 7.5% आरक्षण, अशा पद्धतीचं जे आरक्षण मिळत होतं। पण गोवा स्वतंत्र राज्य झाल्यानंतर ज्या वेळेला जनगणना झाली 2011ची, त्याच्यामध्ये शेड्यूल कास्टचं पर्सेंटेज 2-3% आहे असं रेकॉर्डमध्ये आहे। त्यामुळं राज्य सरकारने राज्यामध्ये जेवढे शेड्यूल कास्ट असतात त्यांच्या पॉप्युलेशनच्या पर्सेंटेज प्रमाणे त्यांना आरक्षण देण्याची तरतूद आहे। त्यामुळं तसं आरक्षण ऑलरेडी इथं आहे, तसं शेड्यूल कास्ट आरक्षण ऑलरेडी इथं मिळालेलं आहे। 15% जे होतं ते आता ते नंतर राहिलं नाही, ते अगोदर केंद्रशासित असताना तिथे होतं। त्यामुळं आरक्षणाचं इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करतच आहे आणि आमच्या सरकारने 10% आरक्षण इकॉनॉमिक विकास सेक्शनला देण्याचा निर्णय घेतलेला आहे भारत सरकारने। त्यामुळं या देशामधला जो नॉन ओबीसी असेल म्हणजे सवर्ण समाजातल्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशा फॅमिलीतल्या मुलांना मुलींना शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये द्यायचं। ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही।